सरकार एकीकडे म्हणते आमच्याकडे पैसेच नाहीत. म्हणजे आता लाडकी बहीण सुरू आहे, पण अनेक मंत्री जे आहेत ते अगदी माध्यमांसमोर पण स्टेटमेंट करतात, की आम्हाला निधी मिळत नाही, आमच्याकडे पैसेच नाही. सोडा म्हणा, मी त्यांना पैसे आणून देतो. त्यांनी सांगावं तर किती 2 लाख कोटी पाहिजे, 7 लाख कोटी पाहिजे, का 10 लाख कोटी पाहिजे. बच्चू कडू तुम्हाला एका महिन्यात आणून देतो पैसे. कुठून आणणार? ते आणणार ना आम्ही. ते कसं काय आताच सांगू? त्या पदावर गेल्यावर येईल ना. त्यांनी हं, मुख्यमंत्रीपद सोडावं फडणवीस साहेबांनी. हं, आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो. तुम्ही सांगा पैसे नाही असं म्हणताय, तर आज पुरवणी बजेट 56,000 कोटीचं जाहीर केलं. हं, 56,000 कोटीमध्ये 5,000 कोटीच फक्त हे डायरेक्ट लाभार्थ्याला जातं. हं, 50,000 कोटी सगळं टेंडर प्रोसेसचे कामं टाकले तुम्ही. 20,000 कोटी शक्तीपीठाला तरतूद केली. काय गरज होती? नगरविकास विभागाला 15,000 कोटी तुम्ही तरतूद केली. ग्रामविकासाला 4,000 कोटी केली. हे सगळे टेंडर आहे. जलसंपदा असेल म्हणजे सगळे ठेकेदाराचे बिलं जे अटकलेले आहे ते काढण्याची घाई झाली आहे तुम्हाला. आणि टेंडरातून मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे कमिशन कुठं जाते तर. म्हणजे कलेक्टर जसा कलेक्ट करणारा, पैसा कलेक्ट करणारा, त्यावेळेस इंग्रज काळात त्याची त्याची वाक्य होती. हं, हं, आता मंत्री म्हणजे कलेक्ट, निधी कलेक्ट करतो तो. हे तरतूद करायची आणि म्हणून कलेक्ट करायचं सगळं. आज सगळे पैसे तुम्ही जर पाहिले तरच पूर्ण बजेट जर महाराष्ट्राचं पाहिलं 7.5 लाख कोटीचं आहे. 3 लाख कोटी गेले पगार कर्मचारी हं, यांच्यासाठी. हं. राहिलेले 3.5 लाख कोटीमध्ये 75,000 कोटी वाटप करतं डायरेक्ट. म्हणजे लाडकी बहीण असेल जे जे काय असेल गरीब आले. 3 लाख कोटीचं टेंडर प्रोसेस करताय तुम्ही. कोणाच्या घरात पैसे जातं हे? शक्तीपीठ मागितलं होता कोणी? न मागता तुम्ही शक्तीपीठ घेतोय. आणि आम्ही त्याचं आयुष्याचं पीठ तयार करणारा शेतकरी हा खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे. तो जो शक्तीपीठ निर्माण करत आहे तुमच्या आमच्यासाठी, त्याच्या पीठाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही नाकारता देताय. तुम्ही म्हणता योग्य वेळ कधी येणार? योग्य वेळी आम्ही ते कर्ज माफ करू. तर हा जो प्रकार आहे, पैसे नाही अशातला भाग नाही. बरं. पण येणारा पैसा मी कोणाच्या हातात देतोय? हं, आमचं म्हणणं तेच आहे का हा श्रीमंताकडे जाणारा पैसा हा गरीबाकडे नेतोय. आणि त्याच्यात आम्ही एका ठिकाणी सक्सेस झालो. म्हणजे जे घरकुलाची योजना होती ती शहरासाठी 2.5 लाख होती. हं. आणि गावासाठी 1.25 लाख होती. आम्ही भांडलो सभागृहात. किमान मला वाटतं मी 15 वेळा बोललो असेल. मंत्र्याला घेरलं असणार. आणि आज रोजी त्यांना शासन निर्णय काढावा लागला. आता शहराप्रमाणे गावातली घरकुलाची योजना 2 लाखाची झाली. पैसा कोणाच्या घरात नेला आमच्या आंदोलनानं? अत्यंत गरिबाच्या घरी पैसा दिला. आणि झेंडे हाती देऊन युवकांच्या हे सत्तेत आले. पण बगर झेंड्याचं राजकारण करून आम्ही पैसा सत्तेत नसताना सुद्धा गरिबापर्यंत नेण्याचं काम केलं. ही आमच्या आंदोलनाची उपलब्धी आहे सगळ्यात मोठी.